तुम्ही पाहता आपले भीमसैनिक जे आहेत लाखोच्या संख्येने रोडावरती उतरलेले आहेत, तर हा एक प्रशासनाचा म्हणा किंवा बीजेपी सरकारचा हा एक षडयंत्र आहे का? हे जे राजकारण देवेंद्र फडणवीस करीत आहे मुख्यमंत्री, कारण आम्ही बाबासाहेबांना ज्या घटनेच्या तरतुदीनुसार SC मध्ये जे 13% आरक्षण हे 29 जातीला दिलेलं आहे आणि आम्ही 59 जातीला, आणि आम्ही गुन्ह्या गोविंदानं राहत असताना आमच्यामध्ये कोणताही वाद नसताना महाराष्ट्र शासनाचे आणि BJPचे 2 आमदार 2 दलालांनी या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम केलं आणि भावाभावामध्ये झगडे लावण्याचं काम हे RSSचे लोक करीत आहेत, BJPचे लोक करीत आहेत. आमची मातंग समाजाविषयी थोडीही नाराजगी नाही, कारण नामांतराच्या आंदोलनामध्ये मातंग समाज आमच्यासोबत आहे, आमचे शेजारी ते आहेत. परंतु काही जाणीवपूर्वक त्यांना मिसगाईड करून या समाजाला आमच्यापासून अलग करण्याचं पाप या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करीत आहेत. आणि या पापाच्या विरोधामध्ये, या जातीयवादी देवेंद्राच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 30 मोठे मोर्चे निघलेले आहेत आणि हा 31वा औरंगाबाद आणि संभाजीनगरमध्ये लाखोच्या संख्येने हा मोर्चा निघत आहे. देवेंद्रनी आत्ता बी अक्कल असन तर ते प्रकरण थांबवा, नसता यापेक्षाही मोठं आंदोलन आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे. जसं की यापूर्वी त्यांचा हेतू तोच आहे की या 2 समाजामध्ये वादंग झालं पाहिजे, या 2 समाजामध्ये दंगली झाल्या पाहिजेत. परंतु मातंग समाजाला आणि महार समाजाला जे प्रेम बाबासाहेबांनी दिलेलं आहे, त्या प्रेमासाठी आज या मोर्चामध्ये मातंग समाजाचे काही लोक सहभागी झालेले आहेत आणि चर्मकार आहेत. विविध जातीचे 59 जातीचे लोक वर्गीकरणामध्ये या ठिकाणी आहे आणि सगळ्याला 13% ते शिकले तर पुढे जातील, त्यांचीही प्रगती होईल. आणि आमची इच्छा आहे की मातंग भावालाही प्रगतीसाठी आम्ही त्यांना पुढं करीत आहोत. या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्याला थोडी लाज वाटत असेल तर त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाला 2000 कोटीची मदत आत्ता करायला पाहिजे. हे करीत नाही, मातंग समाजाच्या नोकऱ्या करीत नाही, पण भावाभावामध्ये झगडे लावण्याचं काम हे देवेंद्रचं सरकार आणि तिथले असलेले मंत्री जातीयवादी हे करीत आहेत. जसं की पाहत आहात आता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उपवर्गीकरणासंदर्भामध्ये लाखोच्या संख्येने जो मोर्चा निघला आहे, तर याच्यामध्ये आपलं मत काय? आज या ठिकाणी हा आपण बघतोय आंबेडकरी समुदाय, कारण की गेल्या 15 दिवसापासून आम्ही बैठका प्रत्येक वस्तीमध्ये घेत आहोत. हे जे शासनानं उपवर्गीकरणाचा जो घाट लावलेला आहे त्या कुठंतरी थांबाव. आणि मातक बंधू आणि बौद्ध समाज हा कधी एकमेकाच्या विरोधात नव्हता. प्रत्येक ठिकाणी जिथं बौद्ध असेल तिथं मातंग समाजाचं घर आहेच. एकमेका ठिकाणी घरामध्ये जाऊन ते जेवायचे. आज ते उपवर्गीकरणामुळं महाराष्ट्र शासनाने, फडणवीस सरकारने हे दुरावलेले आहेत आणि एकमेकांना युगो हाट झालेला आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनानं जे केलेलं आहे उपवर्गीकरण करण्याचा घाट लावलेला आहे तो रद्द करण्यात यावा. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रलचं सरकार जे भूषण गवईला बसवलं फक्त चीफ जस्टिस म्हणून, त्या ठिकाणी त्यांना ते करून घ्यायचं होतं आमच्या माणसाच्या हातून, म्हणून त्यांनी ते बसवलं त्या ठिकाणी. त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय, महाराष्ट्र सरकारचा निषेध करतोय. आम्हाला फक्त उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे हे फडणवीस सरकारनं समजायला पाहिजे, या त्यांच्या भावना समजायला पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहे, त्याचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर करत आहेत. पूर्ण जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. म्हणून मातक बंधूचा आमचा विषय नाही आहे, आमचं भांडण आहे फक्त सरकारची. जसं की आता सगळेजण म्हणतायत आंबेडकरवादी ही जी संघटना आहे, प्रत्येक आंबेडकरवादी असं म्हणतोय की बाबा संघाचे काही लोक आहेत किंवा संघाच्या काही संस्था असतील किंवा काही पक्ष असतील की जे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करतायत. यामध्ये असं झालेलं आहे, तुमचा तो कसबे असेल मातंग समाजाचा, सचिन साठे असेल, तो इंचे असेल,
यांनी बाबासाहेबांना अपशब्द वापरलेले आहेत. आमच्यामध्ये सुद्धा काही लोक असतील, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. यांना RSSच्या दलालांनी ह्या तिघांना सुपारी दिलेली आहे. त्या माध्यमातून दोघांमध्ये भांडण कसं होईल, तर महाराष्ट्रामध्ये दंगली कशा घडतील या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे ते तुम्हाला एकट्याला नाही दिलं, 59 जातीला दिलेलं आहे. जर कधी त्याच्यामध्ये जर वेगवेगळं केलं तर खालच्या जातीला 1% अर्धा टक्का बी नाही येणार. म्हणून तुम्ही सुखानं जे मिळतं आहे ते खा, तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकल्यानंतर तुम्हाला खूप पदं मिळतील. आमचे लोक शिकले. बाबासाहेबांनी या ठिकाणी ही पवित्र भूमीमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या ठिकाणी गोरगरीब लोक कसे येतील, शिक्षण कसं घेतील आणि मोठे कसे होतील हे सुद्धा ते विसरलेले आहेत. आता ते शिकले नाही, आम्ही त्याला जबाबदार आहे का? अजिबात नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द नाही झालं तर उपवर्गीकरण रद्द नाही झालं तर आम्ही जे हिवाळी अधिवेशन राहील महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रलला, त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारतामधून लोक त्या ठिकाणी येतील आणि ते बंद पाडू आम्ही संसद. जसं की बघू शकता छत्रपती संभाजीनगर लाखोच्या संख्येने उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये पूर्ण भीमसैनिक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत.